नमस्कार, मी सुजित कुमार काटमोरे। आज माननीय सहाय्यक संचालक इतर मागास बहुजन कल्याण विभाग सोलापूर या ठिकाणी शिक्षक भारती संघटनेचे सर्व पदाधिकारी आणि संघटनेचे सर्व सभासद माननीय फुले मॅडमला भेटायसाठी आलो होतो। सोलापूर जिल्ह्यातल्या अतिरिक्त शिक्षक कर्मचाऱ्यांची समायोजन प्रक्रिया आता चालू आहे। लवकरच शासनाने दिलेल्या आदेशानुसार त्यांचे समायोजन करण्यात येईल अशी चर्चा आहे। या संदर्भामध्ये संघटनेचं म्हणणं मांडण्यासाठी आज आपण सगळे इथं जमलेलो आहोत। आम्ही सगळ्या पदाधिकाऱ्यांनी आज मॅडमला भेटलो असता आम्ही 3 मुद्दे मॅडमसमोर उपस्थित केलेले आहेत। पहिला मुद्दा, सोलापूर जिल्ह्यामध्ये ज्या अतिरिक्त कर्मचारी असताना मान्यता दिल्या गेल्या, नवीन पदभरती केली गेली, त्या शिक्षकांना त्यांच्या शाळेतून अतिरिक्त ठरवण्यात येऊन जे सेवाज्येष्ठतेने पहिल्यापासून अतिरिक्त कर्मचारी आहेत त्यांना त्या शाळेमध्ये समायोजन करण्यात यावं, तेही कायम स्वरूपात करण्यात यावं। दुसरी मागणी संघटनेच्या वतीने आज मॅडम समोर मांडण्यात आली की जर कायम स्वरूपी समायोजन शक्य नसेल, बिंदू नामावलीनुसार समायोजन शक्य नसेल, तर इतर मागास बहुजन कल्याण विभागातील सर्व शिक्षकांचं स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये समायोजन करण्यात यावं। सोलापूर जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदमध्ये सध्या जागा रिक्त आहेत, या संदर्भात मॅडमने शासनाकडे पाठपुरावा करावा। आणि तिसरा मुद्दा, या दोन्ही गोष्टी जर शक्य नसतील तर हे जे अतिरिक्त कर्मचारी आहेत हे आपल्या विभागाच्या धोरणामुळे अतिरिक्त ठरलेले आहेत। विभागाने मान्यता दिल्यामुळं त्यांना आज समायोजनासाठी जागा रिक्त नाही, त्याच्यामुळे यांच्यावरती मागच्या 10-12 वर्षापासून अन्याय होतोय। तो अन्याय दूर करायचा असेल तर आपल्या विभागाने हे समायोजन तात्काळ रद्द करावं आणि या सर्व कर्मचाऱ्यांना, शिक्षकांना त्याच शाळेमध्ये, मूळ शाळेमध्ये कायमस्वरूपी सेवानिवृत्त होईपर्यंत त्यांचं समायोजन करावं आणि सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांचं पद व्यापक करण्यात यावं, अशा 3 मागण्या आज आपल्या संघटनेच्या वतीनं मॅडमना मांडण्यात आल्या। मॅडम या बाबतीत सकारात्मक आहेत आणि या सगळ्या मागण्या शिफारस करून शासनाकडे त्या पाठवतील आणि जर येत्या 10 दिवसामध्ये याच्याबाबत जर सकारात्मक निर्णय झाला नाही तर सोमवार दिनांक 19/5/2025 पासून शिक्षक भारतीच्या वतीनं आपल्या कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करण्यात येणार आहे, याचीही माहिती आम्ही आज मॅडमला दिलेली आहे। बऱ्याच शिक्षकांचे वेतन सध्या झाले नाहीत, कागदपत्रांचे, मुख्याध्यापकांनी कागदपत्रांची पूर्तता केली नाही म्हणून, त्या संदर्भात तुम्ही काय बोललात का? आता मॅडमनी 30 एप्रिलपर्यंत सर्व मुख्याध्यापकांना अतिरिक्त कर्मचाऱ्यांची माहिती द्यायला सांगितलेलं होतं, परंतु थोडासा वेळ लागलेला आहे मुख्याध्यापकांना, त्याच्यामुळे कार्यालयाने सगळ्या शाळेचंच वेतन थांबवलं आहे। आम्ही हे मॅडमसमोर बोलून दाखवलं, हे बाब दाखवली की याच्यामध्ये कर्मचाऱ्यांचा काही दोष नाही। वाटल्यास जो मुख्याध्यापक आहे, ज्याला माहिती सादर करायला उशीर झाला, त्यांचं वेतन थांबवावं, परंतु सगळ्या जे थांबलेल्या शाळेचं वेतन आहे ते मात्र तात्काळ देऊन टाकावं। ठीक आहे.